जंतर मंतरवरती जे काही सोनम वांगचुक असेल, दीपक अभिजित दिपके असेल, यांच्या नेतृत्वाखाली जे काही नीट पेपरच्या संदर्भात आंदोलन चालू आहे, केंद्र सरकार या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आणि 21 दिवस झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी सरकार दखल न घेतल्यामुळे परवा जंतर मंतरवर जाताना जो काही विद्यार्थ्यावर या केंद्र सरकारच्या पोलीस यंत्रणेने जो काही अमानुष लाठीमार केला आणि या लाठीमारमध्ये लहान मुलं सुद्धा 12-14 वर्षाची मुलं जे त्यांचं भविष्याच्या दृष्टीने या आंदोलनात सहभागी झाले अशा विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला। याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र बंदची 23ला जी काही हाक दिलेली वंचित बहुजन आघाडी असेल, आमच्या सर्व डाव्या पक्ष संघटना CPI असेल, CPM असेल, शेकापा असेल, ज्या सर्व आमच्या डाव्या संघटना, या डाव्या संघटना सुद्धा उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंदच्या हाकमध्ये आम्ही सहभागी आहोत। भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सर्व डाव्या पक्षांनी निर्णय घेतलेला आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे, या बंदमध्ये सर्व डावे पक्ष, त्याचप्रमाणे कामगार संघटना, आम्ही सर्वजण सहभागी आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वांना आवाहन करतो की हा संपूर्ण बंद यशस्वी करावा। कारण ज्या पद्धतीने दिल्लीतला अत्याचार पाहिल्यावरती या देशाला पुन्हा एकदा नवीन स्वातंत्र्यासाठी लढावं लागणार आहे आणि विद्यार्थी पुढे येऊन आपल्या हक्कासाठी लढत असताना ज्या पद्धतीने अत्याचार केलेला आहे याचा निषेध करण्यासाठी प्रत्येक नागरिक हळहळतोय आणि म्हणून उद्याच्या या बंदमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी, कामगार सर्वांनी एकत्र येऊन हा बंद यशस्वी करून केंद्र सरकारच्या संदर्भातली जी मागणी आहे ती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। नेट परीक्षेच्या बाबत पुन्हा एकदा एक परीक्षा एक देश हे नुसतं बोलून चालणार नाही, तर जे काही त्याच्यातले दोषी आहेत आणि ज्यांनी जीव घेतलेला या विद्यार्थ्यांचा त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन करतो।